40 गद्दार बाद होतील, पुन्हा निवडून देखील येणार नाहीत असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली आहे। सरकार टिकल्यास मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले। तर प्रश्न फक्त आमचा नसून अवघं जग पाहतंय, संविधान टिकणार की नाही अशी स्थिती आता निर्माण झाली आहे। तर शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नाव खराब करून घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी दिली आहे। आता हे जे गद्दार त्यांच्या बाजूने गेलेले आहेत त्यांनी ह्याच्यावर विचार करावा। त्यांचं राजकीय करिअर संपून 2 पक्ष फोडून आणि मग एक परिवार फोडून काय नक्की भाजपने मिळवलं या राज्यासाठी हा प्रश्न पडतोच ना। म्हणजे माझे जे दुःख आहे ते हेच आहे, सत्ता गेल्याचं दुःख नाही आहे। तुम्ही जर सरकार चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, पक्ष फोडलेला आहे, हे सगळं करून जर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकरी देऊ शकत नाही, रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही, हे सरकार जसं बनवलं तसं हे सगळं चाललंय प्रकार। पण राग ह्याच गोष्टीचा ना की नक्की मग तुम्ही काय मिळवलं। ह्या 40 गद्दारांचे करिअर तर संपवलेत, ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, बाद तर होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।